इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत काल रात्री उशिरा खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संतोष उर्फ छोटू काळे वय 38 वर्ष राहणार वसाहत क्रमांक 1 लेखानगर या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष काळे हा काल दिनांक 12 सप्टेंबर सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास घरून बाहेर पडला होता, मात्र तो उशिरापर्यंत घरी परतला नाही। रात्री उशिरापर्यंत मुलगा परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली असता गरवारे बस स्टॉप परिसरात संतोष काळे हा गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। त्यावेळी तो मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले। प्राथमिक चौकशीत संतोष याच्यावर 2 अज्ञात इसमांनी दगडाने वार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे तपासले जात आहेत। या घटनेमुळे इंदिरानगरसह संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे। पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।